नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला, पुढच्या गळ्याला आणि पायांना अशा प्रकारचं कटवर्क करणार आहोत। अशा प्रकारची डिझाइन तयार करत असताना शोल्डरच्या इथे किंवा फिटिंगच्या इथे कापड कमी जास्त होऊ नये यासाठी काही विशेष अशा टिप्स सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण रेग्युलर पद्धतीने जसं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करत असतो त्याच पद्धतीने मी इथे ब्लाऊजचं अस्तर आणि ब्लाऊज पीस कट केलेला आहे। ही साडीची बॉर्डर आहे। मागच्या भागाचं सुद्धा जसं रेग्युलर आपण कटिंग करतो तसंच इथं मी केलेलं आहे। गळा रुंदी इथं मी 2.5 इंच ठेवली आहे। पुढच्या भागाचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग असं मी अखंडच ठेवत असते। जर माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहितच असेल की मी अशा पद्धतीचं पेपर कटिंग वापरते। तुम्ही याचे 2 पार्ट कट जरी केलेले असले तरी सुद्धा काही हरकत नाहीये। फक्त आपल्याला ज्या वेळेला गळ्याला डिझाइन करायची आहे त्यावेळेला जो उजव्या साईडचा भाग आहे तो आपल्याला वापरायचा आहे। तर पहिले आपण मागच्या गळ्याला डिझाइन तयार करून घेऊ। त्यासाठी इथं मी एक पुठ्ठा घेतलाय। या पद्धतीने तो असा फोल्ड करून घेतला। उंची 1 इंच आणि रुंदीला 1 इंच असं 2 ठिकाणी मार्किंग केलं आणि इथं आपल्याला गोलाकार द्यायचा आहे। इथं जर तुम्हाला परफेक्ट आकार देता येत नसेल तर तुम्ही इथं एखाद्या कॉइनचा सुद्धा वापर करू शकता। तर हा आकार आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला एक अर्धवर्तुळ मिळेल। इथे माझा थोडासा व्हिडिओ मिस झालाय पण मी तुम्हाला पुन्हा एकदा ते दाखवते। 2.5 इंच जी गळा रुंदी मी घेतलेली आहे ती खालीपर्यंत मी आखून घेतली। खालच्या बाजूने इथे पट्टी लावण्यासाठी आपल्याला थोडंसं मार्जिन शिल्लक लागणार आहे म्हणून हा जो आकार आहे मी इथं फोल्ड करून घेतला आणि खालचं जे मार्जिन आहे ते सोडून इथं मी आकार द्यायला सुरुवात केली। पहिल्यांदा आकार देत असताना मी हा कागद असा फोल्ड करून आकार दिला आणि त्यानंतर पूर्ण जो आहे तो आकार दिला। तर वरपर्यंत आपल्याला असेच आकार काढून घ्यायचे आहेत। पण आपण जेव्हा शेवटचा आकार द्यायचा आहे तेव्हा व्यवस्थित लक्षात घ्यायचंय की शोल्डरच्या ठिकाणी आपलं कापड कमी जास्त व्हायला नको। आता हा जो आकार आहे तो मी इथं पूर्णच काढून घेते। शोल्डर पासून जवळपास आपल्याला 1 इंचापर्यंत आकार हा पूर्ण काढायचा नाहीये। हा शेवटचा मी अर्ध्यापर्यंतच आकार काढलाय आणि वर सरळ घेतलंय। तुमचा शेवटचा आकार इथे जरी येत असेल तरी सुद्धा तुम्ही इथूनच सरळ घेऊ शकता। गळ्याच्या एका साईडला मी खडूने व्यवस्थित मार्किंग करून घेतलंय। आता हे जे कापड आहे ते मी व्यवस्थित मधोमध फोल्ड करून घेतलं आणि ज्या वेळेला आपण असं ते हाताने प्रेस करतो त्यावेळेला खडूचं एका साईडचं जे मार्किंग आपण केलेलं आहे ते दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ट्रेस होतं। व्यवस्थित मी आता डार्क करून घेते आणि हे जर व्यवस्थित ट्रेस झालं नसेल तर गळ्याच्या त्या साईडला जसं आपण तो पुठ्ठ्याचा आकार ठेवून मार्किंग करून घेतलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा मार्किंग करून घ्यायचंय। जेव्हा हे ट्रेस केलं तेव्हा हे वरच्या बाजूने व्यवस्थित ट्रेस झालेलं आहे, खालच्या बाजूने थोडं पुसटच आहे म्हणून याचा वापर इथं मी करते आणि व्यवस्थित आकार काढून घेते। दोन्ही बाजूने व्यवस्थित सारखंच असं मार्किंग करून माझं झालेलं आहे। खालच्या बाजूने आकार काढताना मी हा पुठ्ठा पुन्हा फोल्ड करून घेतलाय। आता ब्लाऊज पीसचं इथं मी कापड घेतलंय त्यावर हे ठेवते आणि आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जवळपास 1/2 इंच अंतर सोडून कट करून घ्यायचंय। त्यानंतर याला असे छोटे छोटे कट सुद्धा कात्रीने मारून घ्यायचे आहेत।
म्हणजे ज्या वेळेला आपण हे पलटी करू त्यावेळेला हे जे आकार आहेत ते व्यवस्थित पलटी होतील। हे उलट करत असताना आतल्या बाजूने आपलं मधलं बोट घालायचं आहे आणि आतल्या बाजूने थोडं व्यवस्थित बोट फिरवलं की ते छान असं उलट होतं। तर असं दोन्ही ज्या बाजू आहेत त्या आपल्याला याच पद्धतीने उलट करून घ्यायच्या आहेत आणि यावर एक एक शिलाई सुद्धा मारायची आहे। शिलाई मारत असताना मशीनचं जे फूट आहे ते वेळोवेळी उचलायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या आकाराला शिलाई मारायची आहे। दोन्ही भागांवर शिलाई मारून झाल्यानंतर इथं मी अस्तरचा तुकडा घेतलाय आणि साडीची बॉर्डर घेतली आहे। आता हे जे अस्तर आहे यावर ही बॉर्डर मी उलट ठेवली। त्याच्या खालच्या आणि वरच्या बाजूने आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। एकतर आपण इथे साडीची जेवढी बॉर्डर आहे तेवढी पूर्ण बॉर्डर सुद्धा घेऊ शकतो किंवा आपल्याला ही पट्टी जितकी हवी आहे तेवढी सुद्धा घेऊ शकतो। साईडला शिल्लक असलेलं कापड मी इथं कट करून घेतलेलं आहे आणि हे उलट करायचं आहे। उलट केल्यानंतर याच्यावर आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे इथे व्यवस्थित पट्टा तयार होईल। ही जी बॉर्डर आहे ती आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे, पण त्याआधी आपल्याला इथे दोन्ही बाजूला टक सुद्धा करून घ्यायची आहे। तसंच खालच्या बाजूने पट्टी सुद्धा लावायची आहे। याला पट्टी लावत असताना व्यवस्थित फिनिशिंग मध्ये लावण्यासाठी पुढच्या बाजूला मी अर्धा इंच पट्टी एक्स्ट्राची ठेवली। दाबटीप देत असताना एक्स्ट्राची ही जी पट्टी आहे ती पहिले फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग दाबटीप मारायची। आता इथे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत आणि हा जो आतला पट्टा आहे तो इथे आपल्याला 5 इंचाचा ठेवायचा आहे। 5 इंचावर इथे मी थोडंसं मार्क करून घेतलं आणि त्यानंतर हे टाचण्यांनी पॅक केलं। आता यावर आपल्याला शिलाई मारायची आहे। सुरुवातीची जी शिलाई आहे त्या ठिकाणी थोडंसं पक्क करून घ्यायचंय, तसंच शेवटी सुद्धा थोडंसं रफू करून घ्यायचंय म्हणजे त्या ठिकाणी निघणार नाही। आता ब्लाउजचा मागचा जो भाग आहे तो आपला तयार झालेला आहे। पुढचा भाग तयार करण्यासाठी आपण रेग्युलर प्रिन्सेस कट ब्लाउजला जसं मार्किंग करत असतो त्या प्रकारे इथं मी मार्किंग पहिले करून घेते। अगदी कमीत कमी वेळेमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज कसा शिवावा त्या संदर्भामध्ये एक माझा सेपरेट व्हिडिओ आहे, तर त्याची लिंक तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला ती मिळेल। आता याची जी हुकेकडची साईड आहे तिथं आपल्याला थोडंसं तिरकस कट करून घ्यायचं आहे। तसंच फिटिंग कडच्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करायचं आहे। तुम्ही जर हे दोन्ही भाग आधीच जर सेपरेट केलेले असतील तरी सुद्धा काही हरकत नाहीये, तुम्ही हा जो इकडचा भाग आहे हा वापरायचा आहे। हुक पट्टी मी 7.5 इंचाची ठेवणार आहे म्हणून इथे मी 7.5 इंचावर मार्क करते। गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती म्हणून मी अंदाजेच इथे चौकोनी गळा आखून घेते। पुढच्या गळ्याला डिझाइन करण्यासाठी हा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणापासून मी सुरुवात करते। या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हुक पट्टी आणि लूप पट्टीसाठी सुद्धा आपल्याला मार्जिन लागणार आहे, म्हणून अर्धा इंच अंतर सोडून इथे मी आकार देणार आहे आणि त्यानंतर पुढचे जे आकार आहेत ते देणार आहे। मागच्या भागाला आकार देत असताना शोल्डर जवळ जसं आपण 1 इंच अंतर सोडून आकार दिला होता त्याचप्रमाणे पुढच्या बाजूला सुद्धा तसंच आकार द्यायचा आहे, म्हणजे पुढच्या आणि मागच्या भागाची जी शोल्डर पट्टी आहे ती आपली सारखीच तयार होईल। एका बाजूला आकार दिल्यानंतर दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून ते थोडेसे ट्रेस करून घ्यायचे। ट्रेस करून झाल्यानंतर इथे मी ते डार्क सुद्धा करून घेतले आणि आपण ज्या प्रकारे मागचा भाग तयार करत असताना अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घेतलं होतं
त्याच पद्धतीने याच्यावर सुद्धा शिलाई मारून घेते। हुकपट्टी आणि लूपपट्टी लावत असताना वरच्या बाजूने ती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये लावायची आहे। आता बाहीला डिझाइन करण्यासाठी दंडघेराचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी मार्क करून घेतलं। तसंच वरच्या बाजूला 1 इंचावर मी सरळ रेष मारून घेतेय, म्हणजे व्यवस्थित एका रेषेमध्ये आपल्याला हे आकार काढता येतील। आता हा जो आकार आहे तो व्यवस्थित दंडघेराच्या सेंटरवर आपल्याला ठेवायचा आहे। त्याच्या साइडने व्यवस्थित आता मार्किंग करून घ्यायचंय। सेंटरचा आकार काढून झाल्यानंतर मगच दोन्ही बाजूचे सुद्धा आकार काढायचे आहेत। दंडघेराजवळ जवळपास आपण 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन शिल्लक ठेवत असतो, तर हे आकार देत असताना ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। म्हणजे बाहीच्या दोन्ही साइडने 1 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आतल्या बाजूलाच फक्त हे आकार द्यायचे। आता इथे फिटिंग जवळ कापड खालीवर होऊ नये म्हणून मी काय करते, शेवटचा आकार देत असताना मी हे फोल्ड करून घेतलं आणि अर्धाच आकार देणार आहे, कारण हा जो पुढचा भाग आहे तो शिलाई मार्जिनचा आहे। आता दुसऱ्या साइडला सुद्धा आपल्याला याच पद्धतीने हे आकार काढून घ्यायचे आहेत। या पद्धतीने जर तुम्ही बाहीला कटवर्क करत असाल तर दोन्ही साइडने बाहीला एकदम परफेक्ट असं कटवर्क तयार करता येतं। ज्या प्रकारे आपण मागचा भाग पुढचा भाग तयार केला होता त्याच प्रकारे आता इथं मी बाही सुद्धा तयार करून घेते। बाहीची जी बॉर्डर आहे ती खालच्या बाजूने इकडे तिकडे सरकू नये म्हणून मी इथे थोड्याशा टाचण्या लावून घेतल्या आणि मग त्यावर शिलाई मारते। दोन्ही बाह्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत। मागच्या आणि पुढच्या भागाचं शोल्डर एकमेकांना जोडून बाहीचा सेंटर व्यवस्थित शोल्डरवर ठेवून मगच बाही लावून घ्यायची आहे। बाहीचं दोन्ही साइडचं जे मार्जिन आहे ते सुद्धा अगदी सारखंच आहे, त्यामुळे आपल्याला फिटिंग करत असताना सुद्धा कोणतीच अडचण येणार नाही।
तर ब्लाऊजला मी नंतर ओव्हरलॉक करणार आहे म्हणून डायरेक्ट सरळ शिलाया मारते. आणि तुम्हाला इथं दिसत असेल की फिटिंग करत असताना सुद्धा कोणताच भाग कमी किंवा जास्त झालेला नाहीये. दंड घेराजवळ सुद्धा अगदी व्यवस्थित आलंय. फायनल फिटिंगचं जे माप आहे ते इथं मी टाकून घेते आणि फिटिंग करते. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. हा आहे ब्लाऊजचा फायनल लुक.